नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबई दौऱ्यावर. लोकभवनात भारत फ्रान्स भागीदारीवर पार पडणार द्विपक्षीय बैठक. फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं मुंबईमध्ये आगमन. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार यांनी केलं स्वागत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त दक्षिण मुंबईमधील वाहतुकीत बदल. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामप्रसाद मुखर्जी चौक मार्ग पूर्णतः बंद. पर्यायी मार्ग वापरण्याचं पोलिसांचं आवाहन. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत. 26 फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा. तर विलिनीकरणावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचला. प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करा. सुनेत्रा पवार यांचे निर्देश. शासकीय दुखवट्याच्या काळात 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश. आमदार रोहित पवार यांची उद्या पत्रकार परिषद. विमान अपघात आणि अन्य काही गोष्टींवर नवीन खुलासे करण्याची शक्यता. मुंबई महापालिकेतील समिती सदस्यांच्या निवडीवरून ठाकरेंच्या शिवसेनेत धुमश्चक्री. स्थायी समितीत स्थान न मिळाल्यामुळे वरिष्ठ सदस्यांमध्ये नाराजी. सुधार समितीमधून राजीनामा देण्याचा नाराज सदस्यांचा इशारा. हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम. महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रयत्न, सपकाळांचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना केलेली नाही, सपकाळांचं स्पष्टीकरण. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी खारगे समितीचा अहवाल शासनाकडे सादर. 2 दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ आणि 5 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची शिफारस. अहवालात पार्थ पवार दोषी नाहीत, सूत्रांची माहिती.